नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज ब्लॉग करते. ब्लॉगचा विषय आम्ही आलोय नारायणगावला यात्रेसाठी. हे बघा, आणि माझा भाऊ करतोय कॉफी, मस्तपैकी कॉफी प्यायला बोलवतोय. आणि हे बघा माझ्या बहिणीची कलाकृती कसं आहे ही. काका कुठे गेले? काका काकी आज काय स्पेशल? आमरस. आणि नाश्त्याला ओ माय गॉड, आज आमची मज्जाच मज्जा आहे. आणि काका ते बघा, काका जय श्री कृष्णा. तर आता आम्ही मस्तपैकी रेडी होतो. आधी आत्ताच जस्ट उठलोय, वाजले 9, 9:30. उठलोय आता, मस्तपैकी फ्रेश होतो. आंघोळ झाली की तुम्हाला भेटते. फायनली आमची मिसळ आलेली आहे. हे बघा, एकदम तरीवाली मिसळ आहे. इथे पाव, इथे पण पाव, इथे कांदा. काका शेव कुठे? जय श्री कृष्ण. जय श्री कृष्णा. शेव कुठे? अरे हा, हे बघा शेव पण आलेली आहे. आता फक्त ताव मारायचा आहे. हे बघा ह्याच्यात पण पाव आहे, ताव मारायचा आहे. आणि हिला इंट्रोड्यूस करायचं राहून गेलं. अक्का आमची. हाय. लिंबू आहे, 2 फोडी आहेत. चलो स्टार्ट करते. बघा काकांची सुरुवात. काका पातळे दाखवते का? कशी आहे काका? आता आम्ही बसलोय खायला. चला आपापल्या हाताने वाढून घ्यायचंय. सेल्फ सर्व्हिस. ओके, वाढू शकतेस. वाढ जरा चांगलं वाढ. काकांची पद्धत ट्राय करा सगळ्यांनी. ओके. पाव पण खायचे. आई शपथ, माहितीच नव्हतं काका आम्हाला मिसळ सोबत पाव पण खातात. चलो खाते. काहीच आहे बघा, माझ्या अक्काचं काय काम चाललंय. एक्सरसाइज काय म्हणतात त्याला, मसाजर. यात्रेत फिरून. आणि हे बघा कार्ट कसं बसले. आंघोळ करायची गाईच. तोपर्यंत आम्ही पण मसाजर करून घेऊ. उरकतो आम्ही. तुम्हाला म्हटलं चला तुम्हाला पण दाखव, हे मसाजर चांगले गाईच. आकाश सरळ धर्ग. हा ते बघा, बंदुकी सारखं आहे, फक्त असं बटन दाबून चालू करायचं. एक्सरसाइज नाही, सॉरी, मसाज. प्रमोशन नाही करते, जे आहे ते सांगते. ब्रँड नेम नाही सांगते आम्ही. आता अशी मसाजर सगळ्या खूप जास्त ब्रँडने काढलेत, पण मी ब्रँड नेम नाही सांगितले तुम्हाला. हा नाही तर आईच्या आईला कसलं बोलतोय. गाईच जाऊ दे, तुम्ही इग्नोर करा त्याच्या बोलण्याला. आणि मला सबस्क्राईब करा. होणार. हा आता योग्य बोला. आता परत बोलू शकतोस. बोल. काय होणार? काय होणार? पण ना जरा 1 मिलियन सबस्क्रायबर लवकरच होते. 1000 मिलियन काय चाललं होतं. येस येस येस, नक्की. तर मंडळी, आज यात्रेचा एक आम्ही छोटासा प्लॅन केलाय. तर प्रँक टाईप सुद्धा असू शकतो. आम्ही असं मास्क लावून जाणार आहे आणि ब्लॉग करणार आहे यात्रेमध्ये. तुम्हाला पण यात्रा फिरवणार आहे. सगळ्यांना असं दाखवणार आहे की आम्ही खूप मोठे युट्यूबर आहे. आम्ही सगळ्यांना सांगणार आहे आमचे 1 मिलियन सबस्क्रायबर आहे. भले का नसू ना, तुमच्यामुळेच कम्प्लीट. 1000 ओके, 200K सबस्क्रायबर्स आहे असं सांगू आम्ही. होतील ते तुमच्याच कृपेने होतील. तुम्ही सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा. आणि यात्रेत जाऊन असं आपण प्रँक करू. ब्लॉग संपूर्ण बघत राहा. आम्ही इथं काहीतरी पराक्रमी स्किन केअर करतोय. आम्ही म्हणजे सगळी आयडिया अक्काची आहे. आता अक्का सांगणार त्याप्रमाणे आम्ही असं मिक्स करणार आहे. येस. ब्रँड नाही दाखवायचंय आम्हाला, फक्त काय घेतलंय ते. बरं, आमच्याकडे गुलाब पाणी नाहीये. अक्का हे टाकते मी. इथे फेस पॅकचं काय घ्यायचंय अक्का सांगणार आहे आपल्याला. बरं, काय घ्यायचंय? जोरात बोल जरा, ब्लॉग मध्ये आवाज जाईल. 1 चमचा बेसन पीठ. 1 चमचा बेसन पीठ. ओके, बघू शकता.
अहो पण ते 1 चमच्याच्या वरती टाकलं ते काय म्हणायचं. नाही आता अर्धाच होता ना तर त्याला थोडस जास्त टाकलं. ओके ठीक आहे. आपण टाकणार 1 चमचा बीटरूट पावडर. ओके ही पडली. क्वांटिटी. ओके अजून टाकणार 1 चमचा मुलतानी मिट्टी. ओके हे बघा बीटरूट पावडर बीटासारखीच लाले. अरे ही आहे मुलतानी मिट्टी. थोडी मुलतानी जास्त मिट्टी टाकूयात. थोडीशी जास्त टाकूया. ही पडलीच जास्त. पडलीच जास्त. बरं काकी बॅकग्राऊंडला आवाज येतोय. बॅकग्राऊंडला मोबाईलचा आवाज येतो थोडा कमी करा ना. हा ठीक आहे धन्यवाद. हे बघा फोडण्याची टेक्निक बघा. फुटलं हा. बरं ते काय आहे तुम्ही जे फोडत ही होता आहे ते. चंदन पावडर. ओके ते बघा सस्ते का कमाल. सस्ते दातो का कमाल. सस्ते महंगे रूट कॅनल केले. अरे केवढं तोडलंय. नाही यामधलं पडणार बरोबर बघ. ते चंदन पावडर आहे ना ती जरा जास्त टाकायची ना. नाही मुलतानी मिट्टी जास्त टाकणार आहे आपण. ओके आता टाकणार आहोत आपण थोडस सिरम. ओके कसलं सिरम. हे आहे ब्रँड नाही सांगायचं आपल्याला. ॲलोवेरा विथ हेझल सिरम. ओके ॲलोवेरा विथ हेझल सिरम. मग हे ॲलोवेरा सिरम प्लस टोनर आहे. ओके सिरम प्लस टोनर. कारण आपल्याला रोज वॉटर संपलंय ओके सो आपण युज करणार आहोत. पण हे पण ॲलोवेराचे. मग ॲलोवेरा कशाला टाकायचं परत. नाही ते ॲलोवेरा एक्स्ट्रॅक्ट आहे. हे ओके. प्रॉपर ॲलोवेरा आहे. ओके आता ॲलोवेरा आपण पण पहिला टाकणार. ग्लिसरीन थोडं टाकूयात. ओके टाका. नाही, थोडंच टाकायचंय. हा बस खूप ओके. आवश्यकतानुसार. अरे हे काय फेस पॅक कायला दिसतोस तू. ओके तर ही अशा पद्धतीचं तयार झालंय. अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आणि त्याचा केक बनवून खायचा. ये चॉकलेट केक बनवताना दिसतंय तसंच दिसतंय ते. पण तसं काही नाहीये गाईज. आता हे आपल्या सुंदरशा थोबाड्याला लावायचंय. ठेवूयात आपण. थोडा वेळ ठेवायचं तोपर्यंत हे लावून घ्यायचं का. स्क्रब करू तोपर्यंत. हा तोपर्यंत हे लावून स्क्रब करून घ्यायचं. आम्ही हे 2 स्क्रब घेतलेत. एक हेच सांगू शकतो आम्ही हिमालयाचं घेतले आणि हे एव्हरयूजचं घ्यायचंय. सगळेच वापरतात कॉमन आहे गाईज. चलो यूज करते गाईज. भूती बाबा आर्ट इकडे बघ आर्टिस्ट. ये आर्टिस्ट. आमच्या तोंडाचं लावून झाले आणि काकांना आता एक रील काढायला बोलवलंय आणि मी पण तोंडात लावलं. काका आमचा व्हिडिओ शूट करा. चलो काहीच बघा आम्ही भूत. इकडून येईन उजेड. इकडून ना ओम इकडून ये. हे बघा ह्याला पण बघू शकता. बुवा आम्ही भूती बाबा आहे. भूती बाबा. कोण छोटी पोरं बघत असेल तर पोरांना घाबरू नका. आम्ही भूती बाबा नाही. आम्ही आधीचीच माणसं आहे. फक्त काही ते तोंडाला भूती बाबा लावलाय. गाईज आता माझी बहीण मला स्किन केअर शिकवणार आहे. मला काही जमत नाही गाईज. मी मुलगी असून सुद्धा मला स्किन केअर काय माहित नाहीये. तुम्हाला पण माहिती आहे मी स्किन केअर काही करते का नाही. आता ह्याच्यातून एक 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 पुटरी बाहेर येणार आहे. मग अक्का मला सांगणार आहे की कधी काय लावायचं. हे कधी लावायचं प्रोसेस सांग मला 1 by 1 कधी काय लावायचं. हे फेस वॉश झालं. फेस वॉश वगैरे केलं की मग टोनर लावायचं. म्हणजे आधी मला हे लावायचंय. Yes. ओके अक्का हे टोनर यूज करते. ओके हे टोनर लावायचं. त्याच्यानंतर लावणार आहोत आपण मॉइश्चरायझर. ओ कसलं आहे. क्यूट अँड एस्थेटिक. ओ ॲक्वालॉजिकाचं मॉइश्चरायझर लावायचं ह्याच्यावरती. ओके त्याच्यानंतर आहे सनस्क्रीन. ओ केमिस्ट ॲट प्लेची सनस्क्रीन. ह्याच्यानंतर सनस्क्रीन. ओके काजल. ओके कोणतं आहे काजळ. मनीष मल्होत्रा पर्पल काजल. पर्पल काजळ लावायचं. मी आतापर्यंत पांढरं लावलंय ब्लॅक लावलंय.
आता Blue पर्पल. पण लावलं. हा ब्ल्यू पण लावले. तुला कसं माहिती? सिस्टर आहे बाई, काय माहित नसणार. नंतर हे लिप लायनर आणि लिप लायनर ही आहे यार हे ट्रायंगल लिपस्टिक स्टेजची. ओके. नंतर ट्रायंगल लिपस्टिक. 2 in 1 ऍक्च्युली 3 in 1. ही लिपस्टिक 3 in 1 आहे का? आणि हे आहे लायनर जे की आपण टिक्का म्हणून लावतो. ओके, मग हे लायनर यूज करायचं झालं. That's it. आणि मग आहे बापरे, एवढं काय काय लावायचंय अजून. मग powder. नाही, मी पावडर नाही यूज करत. मी मी करते. केली तरी व्हाईट टोन कधीतरी. White. गाईच मला हे खूप क्यूट वाटलं. आता हे लावावे लागणार आहे. बघू काही स्किनला फरक पडतोय का. बघा माझी स्किन गोरी गोरी दिसत असेल. पॅक लावला होता माझ्या अक्काने केलेला. चला करते स्किन केअर. हे ब्लॅक हेड्सच आहे ना. ओपन पोर्स येते. ते का? टोपी ते एक्स्ट्रा केअर आहे. हलवायचं आधी. हा 2 पंप घ्यायचं. अय्या, मी हातावर. spray सारखं हा मारून स्प्रे नाहीये. गाईच कळलं का तुम्हाला ह्याचा तुम्ही किती अनाडी आहे. ओके 2 सफिशियंट आहे. छोटा फेस आहे. थोडंसं जरा पडलं खाली. ओके आता येस डोळ्यावर सगळीकडे. करूनच दिलं असतं. मानेला सगळीकडे अंगाला. नाही इतकं पण नाही. ओके ते वाळून द्यायचं का? येस 5 मिनिट 2 मिनिट. हा 2 मिनिट सफिशियंट. 2 मिनिटं वेट करा. काहीच बघा आम्ही आता रेडी होतोय. आम्ही चाललोय गावात थोडीफार शॉपिंग करायला विथ अक्काला शॉपिंग करायची आहे. आम्ही फक्त सोबत नाटकं करायला चाललो की आम्हाला पण करायची. चला आपण एक्सप्लोर करू नारायणगाव. ही ही सुनील गाईज आम्ही आलोय एका शॉपमध्ये कुर्तीज घ्यायला. हे बघा माझा लुक. माझ्या भावाचा लुक चिकनिया. बघू आता कुर्तीज कशा मिळतात काय मिळतात ते एक्सप्लोर करू. एखादं शॉप गावाला असंच मिळतं. हे भाई हे छान आहे. जे काही आहे ते मस्त दिसतंय. तिथून निघलोय आम्ही आता दुसऱ्या दुकानात आले. अक्काला काही तिथले आवडले नाहीत. मला एक आवडला होता, खूप आवडला होता, पण मी सोडून आले तो, कारण तो डिफॉल्टी पीस निघला. आता बघू इथं भेटतंय का. चला शोध घेऊ. फायनली अक्काला एखादा ड्रेस आवडलाय. अक्का मन भरलं का? अक्काने खूप शॉपिंग केली. कुर्ता, कॉट सेट. मी पण एक टी शर्ट घेतले. गाईच घरी जाऊन दाखवतो काय काय घेतले. गाईच हे का आता आम्ही चाललोय घरी. आवडला का अक्का? कॉट सेट घेतलाय अक्काने. आता घरी जाऊन तुम्हाला तरी एकदा दाखवते आम्ही काय काय घेतोय. चला गाडीवर बसू आणि निघू. झालं आमचं नारायणगाव एक्सप्लोर करून. भरलं मन. लय 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 ऊन आहे. बघा हे टर्न मारण्याची पद्धत बघा माझ्या भावाची. अरे चलो गाईच आम्ही देवीला आलोय पाया पडायला. यात्रेला आलोय मग पाया पडणं पण मस्त आहे ना. आतमध्ये जायचंय आम्हाला पाया पडायला. चला स्कार्फ सोडून जातो आतमध्ये. तुम्हाला पण दर्शन घडवतो देवीचं.
मला थँक्यू. हा गणपती बाप्पा मोरया. देवी देवी जय. हे बघा भारी केलंय ना. आणि वरतून बघू शकता तुम्ही इथे बघा. इथे हे बाजूचं डेकोरेशन बघू शकता. आपण चाललो आता काळोबा मंदिर. ओके. येस परत गाईज हे बघा काकींनी मस्त बटाट्याची भाजी, आमरस, चपाती. काकी करतात चपाती. आता आम्ही जेवायला घेतोय. मस्त मस्त आमरस. बघा 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 बघा. खा खा खा. बघा 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 बघा. भाजी खा खा. आणि अक्का आम्हाला वाढती. मोठी बहीण. हा मोठी बहीण आहे. मोठ्या बहिणीचं कर्तव्य आणि छोट्या बहिणीचं एकच कर्तव्य आहे. आईतं बसून खायचं. फक्त बसून राहायचं ना. ऑर्डर सोडायच्या. आण पाणी, आण भाजी, आण आमरस, चपाती. मॅडम चलो. येस चलो. मला आहे का ते ताट? ठीक आहे. हे का मला? येस. चला माझं जेवण. ओम तुला? काका ॲज युज्युअल सर्वांच्या सर्वात प्रथम जेवायला बसलेत. मुलगा परत एकदा शूज घालतोय आणि काका आमची वाट बघतात. आणि मी पण शूज घालतेय आणि मी पण चेंज केला बघू शकता. तर आम्ही कुठे चाललोय हे गाडीत बसून नको. डायरेक्ट तुम्हाला गेल्यावर समजेल. चला. हम दो चले. हे बघू शकता तुम्ही. आम्ही आलोय पुन्हा गाडगीळ आणि सन्स मध्ये काहीतरी घ्यायला. आम्ही काहीतरी आतमध्ये जाऊन बघू. तुम्हाला कळेलच आम्ही काय घेतोय. या आमच्या सोबत पण. या बरोसाठी काहीतरी गाईज मूर्त बघू शकता किती चांगला आहे. किती गर्दी आहे दुकानात. पूर्ण जाम आहे. आम्ही इथं वेटिंगला थांबलोय की आमचा कधी नंबर येणार आहे. एवढी गर्दी सोनारीच्या दुकानात. जसे काही 10-10 रुपयाला सोनं मिळतंय. आले. पोराला घेतले बाळी. आम्ही अक्षरशः 2 मिनिटात चूज केले. 2 मिनिटात. खूप छान छान काय काय होतं. आम्ही खूप छोटी छान नाजूक प्लेन घेतली. आता ह्याला घातल्यावर बघा काहीच. फायनली आम्ही काहीतरी शॉपिंग केलेली आहे. डन. काहीतरी म्हणजे तुम्हाला सांगितलं आम्ही बाळी घेतली. तर चलो. गर्दी होती म्हणून थोडासा टाइम लागला पण आम्ही घेतलेला आहे. काका तिथे आमची वाट बघतात. आता घरी जायला पाहिजे कारण तो उरकून आपल्याला जायचं यात्रेत. ओम मला असं वाटतं हा ब्लॉग इथेच एंड केला पाहिजे. तुला काय वाटतंय? यात्रेचा पार्ट 2 करू. यात्रा फिरू. येस
तर मंडळी आपण इथून पुन्हा गाडी मधून शॉपिंग केलेली आहे आज अक्षय तृतीयाची खास. तर मंडळी आपण ब्लॉग जो पार्ट 1 होता नारेगाव यात्रेचा तो इथेच एंड होतोय, कारण तो ब्लॉग खूप मोठा झालाय. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत बाय बाय.